हॅलो वेलकम फ्रेंड्स. या आजच्या आपण व्हिडिओमध्ये एक क्रिमिनलचं जजमेंट पाहणार आहोत. जजमेंट आणि प्लस पेपर की त्या स्टुडंटनी पेपर कसा लिहिला आणि या पेपरमध्ये त्याला 100पैकी 57 मार्क्स मिळालेत. तर आता हे 2017चा पेपर आहे, त्यामुळे हा ओल्ड फॉर्मॅट आहे. न्यू फॉर्मॅटनुसार तुम्ही जजमेंट लिहू शकता किंवा ओल्ड फॉर्मॅटने लिहिलं तरी काही हरकत नाही. तर आता हे फर्स्ट पेज तर आपल्याला माहिती आहे की रिसीव्ड ऑन रजिस्टर्ड ऑन इन द कोर्ट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रिसाइडेड बाय रेग्युलर क्रिमिनल केस एक्झिबिट नंबर. आता हे स्टेट केस असल्यामुळं स्टेट ऑफ महाराष्ट्र कंप्लेंट असेल, प्रायव्हेट कंप्लेंट असलं असतं तर कंप्लेनंट आलं असतं इथं इन प्रायव्हेट कंप्लेंट केस. स्टेट केस असलं असतं तर स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रॉसिक्युशन अपीयरन्स वगैरे. नाव जजमेंट डिलिव्हर्ड ऑन. सो अक्यूज इज फेसिंग ट्रायल फॉर द ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 326 ऑफ इंडियन पेनल कोड. सो तर 326 काय की व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीवियस हर्ट बाय डेंजरस वेपन ऑर मीन्स. So whoever except in the case provided by section 335, whoever voluntarily causes grievous hurt by means of an instrument of for shooting, stabbing, cutting or any other instrument which is used as a weapon of offense. म्हणजे असं कोणतं काही इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामुळं ते हत्यार म्हणून वापरलं जाऊ शकतं. सो इज लायकली टू कॉज डेथ, आणि त्या इन्स्ट्रुमेंटमुळं ज्याची डेथ होऊ शकते. और बाय मीन्स ऑफ फायर और एनी हीटेड सबस्टन्स, काही गरम पदार्थ वगैरे, किंवा और बाय मीन्स ऑफ एनी पॉइजन और एनी कोर्सिव सबस्टन्स, म्हणजे ज्याच्यामुळं मार लागू शकतो. और बाय मीन्स ऑफ एनी एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स, बाय मीन्स ऑफ एनी सबस्टन्स विच इज डिलिटरियस टू द ह्युमन बॉडी, इनहेल, स्वॉलो और टू रिसीव इन टू ब्लड, ते रक्तामध्ये जाऊ शकतं किंवा ज्याच्यामुळे सूज येऊ शकते, ज्याच्यामुळे माणूस इनहेल म्हणजे श्वास घेऊ शकत नाही. और बाय मीन्स ऑफ एनी ॲनिमल, मीन्स कोणतं ॲनिमल असं सोडणं, आता साप वगैरे पण सोडतात, ठीक आहे. शाल बी पनिश विथ इम्प्रिजमेंट फॉर लाईफ, मीन्स लाईफ इम्प्रिजमेंट आहे. और विथ इम्प्रिजमेंट ऑफ इदर डिस्क्रिप्शन फॉर टर्म विच मे एक्सटेंड टू 10 years, मीन्स 1 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंत, किंवा लाईफ इम्प्रिजमेंट अँड शॅल ऑल्सो बी टू बी फाईन. सो ऑफेन्स काय, व्हॉलंटरी कॉजिंग ग्रीवियस हर्ट बाय डेंजरस वेपन और मीन्स, इम्प्रिजमेंट फॉर अ लाईफ और 10 years प्लस फाईन अँड आहे. सो ऑफेन्स कॉग्निजिबल आहे, बेल मिळणार आहे का ॲज ऑफ राईट, सो नॉन बेलेबल आहे. सो ट्रायबल बाय फर्स्ट क्लास इन सेशन MP मध्ये म्हटलं आहे. सो हे लाईफ इम्प्रिजमेंट असल्यामुळे ट्रायबल बाय सो इथं मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास सेशन इन MP. सो ऑफेन्स इज नॉट लिस्टेड इन कंपाऊंडेबल ऑफेन्स नाही आहे. सो 326 त्यांनी लावलं आहे. तर या स्टुडंटने ऑफेन्स पनिशेबल 326 कसं लावलं आहे हे क्वेश्चन मार्क पडतं आहे. असे ऑफेन्सेस लावा की जे ट्रायबल बाय JMFC असायला पाहिजे. सो आता हे सेक्शन 326 ऑफ IPC आहे. सो तर इथं काय लिहिलं, इंडियन पेनल कोड सेक्शन 326 इज व्हॉलंटरीली कॉजिंग ग्रीवियस हर्ट बाय डेंजरस वेपन मीन्स. सो ऑफेन्स अंडर सेक्शन 326 इज कॉग्निजेबल आहे, नॉन बेलेबल आहे अँड नॉन कंपाऊंडेबल आहे. म्हणजे याच्यामध्ये ॲज ऑफ राईट तुम्हाला बेल मिळणार नाही, आणि हा ऑफेन्स कंपाऊंडेबलसुद्धा करता येणार नाही. इट इज ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास आहे. इम्प्रिजमेंट फॉर लाईफ और 10 years प्लस फाईन पनिशेबल अंडर सेक्शन 326. पण MP मध्ये हे ट्रायबल बाय सेशन आहे. बाकीच्या मध्य प्रदेश जर सोडला तर बाकीच्या स्टेटमध्ये ट्रायबल बाय मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास आहे.
तर आपण एक्झाममध्ये आपण एक लिस्ट तयार करून ठेवायची, कोणते ऑफेन्सेस जे आहेत जे ट्रायबल बाय JMFC आहेत, ट्रायबल बाय JMFC, आणि असे कोणते दुसरे ऑफेन्सेस आहेत जे ट्रायबल बाय सेशन आहेत. आपण एक्झाम कशाची देतोय? फॉर JMFCची एक्झाम देतोय. त्यामुळे असेच ऑफेन्सेस ॲलिगेशन करायचे किंवा असे चार्जेस फ्रेम करायचे जे ट्रायबल बाय JMFC असायला पाहिजे. सो हे बरोबर आहे. सेक्शन 326 इज ट्रायबल बाय JMFC. Brief facts of the prosecution case as follows. Incident took place on so and so date at near 7 PM in the house of accused. आरोपीच्या घरामध्ये हा इन्सिडेंट घडलेला आहे. सो accused and the informant B were the friends आहेत. They were having fun in the house of accused. आरोपीच्या घरामध्ये ते हॅविंग फन करत होते. सडनली त्यांच्यामध्ये भांडण झालं. occurred between the accused and informant. Accused assaulted the informant B with the stick on his leg, resulting into fracture injury झाली. At the time of incident, parents of the accused were also present. सो ज्यावेळेस इन्सिडेंट घडला त्यावेळेस आरोपीचे पॅरेंट्स सुद्धा होते. सो बीनं काय केलं, कंप्लेंट लॉन्च केली पोलीस स्टेशनला, आणि पोलीस सेंड द इन्फॉर्मंट फॉर ट्रीटमेंट इन गव्हर्नमेंट सिव्हिल हॉस्पिटल फॉर ऑन द रिपोर्ट ऑफ FIR केली आणि मग त्याला हॉस्पिटलला पाठवून दिलं. आणि त्यानुसार FIR लॉन्च झाली अंडर सेक्शन 326 ऑफ IPC. क्राईम नंबर जो पण CRN नंबर असेल तो. Investigating officer Mr. P investigated the offense. After the investigation, IO filed charge sheet in the court. बरोबर आहे. सो accused appeared, कोर्टामध्ये हजर झाला. चार्जेस वेर फ्रेम अगेन्स्ट accused वाईड एक्झिबिट नंबर. चार्ज एक्सप्लेन टू द accused इन मराठी लँग्वेज किंवा वर्नॅक्युलर लँग्वेज किंवा आपण असं म्हणतो रिजनल लँग्वेज. accused plead not guilty and claim to be tried. So considering the evidence record, points arises for my consideration. So he recorded findings and with reasons. So does prosecution proves that on so and so date at time 7 at the house of accused causes grievous hurt by fracturing the leg of informant by means of stick which may be used as a weapon. So definition मध्ये use as a weapon असं कोणतंही जे इन्स्ट्रुमेंट आहे, असं कोणतंही इन्स्ट्रुमेंट आहे की जे यूज ॲज अ वेपन, असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे जे यूज ॲज अ वेपन आहे फॉर द ऑफेन्स अँड देअर बाय कमिटेड ऑफेन्स अंडर सेक्शन 326 ऑफ IPC. सो वॉट ऑर्डर, सो इथं त्यांनी लिहिलं कन्व्हिक्शनचं जजमेंट दिलं आहे. सो ॲज पर फायनल ऑर्डर कन्व्हिक्शन. सो इथं हे अफर्मेटिव्ह येस आले. Reasons: in order to prove the guilt of accused, prosecution examined informant and PW2, PW3, मेडिकल ऑफिसर, पंच, विटनेस आहे. आता हा नवीन फॉर्मॅट आला आहे ज्याच्यामध्ये प्रॉसिक्युशनचे विटनेस, प्रॉसिक्युशनचे डॉक्युमेंट, ॲक्युजचे विटनेस, ॲक्युजचे डॉक्युमेंट, कोर्टाचे डॉक्युमेंट, कोर्टाचे विटनेस, असे 3 पार्ट ह्याच्यामध्ये आलेत. पहिला प्रॉसिक्युशनचे विटनेस, प्रॉसिक्युशनचे डॉक्युमेंट. दुसरा पार्ट काय, ॲक्युजचे विटनेस, ॲक्युजचे डॉक्युमेंट. तिसरा पार्ट कोर्टचे डॉक्युमेंट, कोर्टचे विटनेसेस. सो प्रॉसिक्युशन फाईल फॉलोइंग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. FIR दाखल केली, इंजुरी सर्टिफिकेट MLC दाखल केलं, मेडिकल लिगल सर्टिफिकेट शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता. आर्टिकल एक आहे स्टिक जे सीज केलेलं आहे ते. सीझर पंचनामा सुद्धा तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. सीझर पंच सुद्धा येऊ शकतो याच्यामध्ये, पंचनामा केलेला तो, ते सुद्धा तुम्ही एक अजून डॉक्युमेंट ॲड करू शकता. स्टेटमेंट ऑफ द अक्यूज रेकॉर्ड अंडर सेक्शन 313 ऑफ CRPC अँड ही सबमिट इन स्टेटमेंट दॅट, स्टेटमेंट आहे की इन्फॉर्मंट हिमसेल्फ फेल डाऊन, की तो स्वतःहून पडला, व्हाईल रनिंग ॲट द, किंवा असं म्हणू शकता की व्हाईल स्टेप डाऊन फ्रॉम द अपस्टेअर्स. सो डिफेन्स ऑफ द अक्यूज इज टोटल डिनायल. सो तुम्ही हा एक कोणताही डिफेन्स घेऊ शकता जनरल. सो ॲज टू पॉईंट नंबर 1, सो इन्फॉर्मंट PW1 डिपोज ॲज पर द FIR नुसार त्यांनी स्टेटमेंट केले. ही ऑल्सो डिपोज दॅट अक्यूज असॉल्टेड हिम विथ द स्टिक अँड ही आयडेंटिफाईड द स्टिक्स ऑन इन द कोर्टामध्ये त्यांनी ते आर्टिकल सुद्धा आयडेंटिफाईड केलं आहे.
accused denied in cross examination that he means accused caused injury due to falling down and considering the evidence of the informant is duly proved. कारण की त्यांनी त्याच्यावरती साईन एक प्रूव्ह केली जी अफर्म केली त्यांनी इन्फॉर्मंटनी आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट्स ऑफ एफ आय आर आहेत ते सुद्धा त्यानुसार काय केले डिपोज केले. ते एक तुम्ही लिहू शकता ह्याच्यामध्ये. परत तुम्ही लास्टला अजून असं लिहू शकता की जे आयो आहेत त्यांनी सुद्धा एफ आय आरच्या स्टेटमेंटला काय केलं आहे सपोर्टिव्ह केलं आहे. कारण की त्यांनी सुद्धा जे पण डिपोजिशन दिले ॲज पर एफ आय आर दिलेलं आहे. सो इन्फॉर्मेंटने दिलेलं स्टेटमेंट त्याचे साईन असतील त्याचे कंटेंट्स असतील आयोने दिलेली साक्ष प्लस अजून एक असा जो विटनेस असेल प्रॉसिक्युशनचा तो सुद्धा काय करतो इन्फॉर्मंटच्या स्टेटमेंटला काय करतो कन्फर्मिटी करतो. हे असे पॉईंट्स देऊन आपण काय करू शकतो कन्व्हिक्शन करू शकतो. म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणतेही प्रॉसिक्युशनच्या विटनेसमध्ये आणि इन्फॉर्मंटमध्ये असेल आयोमध्ये असेल बाकीचे पंच असतील ह्यांच्यामध्ये कुठेही कॉन्ट्राडिक्शन नाही किंवा विसंगती नाही आहे. So Mr. C and Mr. D, father and mother of the accused respectively, during their cross examination they are turned hostile झालेत. So question in the form of cross examination put by the APP with permission of court but nothing revealed or extracted from the cross examination. तर त्यांचे आई वडिलांची पण उलट तपासणी घेतली त्याच्यामधून सुद्धा त्यांना काही काढून घेता आलं नाही किंवा विसंगती काही काढून घेता आलं नाही तर त्यांनी हॉस्टाईल झालेत. त्याआधी प्रॉसिक्युशन विटनेस होते नाव ते हॉस्टाईल झालेत. सो हॉस्टाईल वर्ड इज नॉट डिफाईन इन द एव्हिडन्स ॲक्ट. सो आता त्याच्यावरती पण फार असे बरेचसे जजमेंट आहेत की वेदर जे विटनेसेस आहेत जे टर्न हॉस्टाईल झालेत किंवा ज्यांनी बोलवलं आहे ते त्यांना सपोर्ट करत नाहीत अदर पार्टीला सपोर्ट करतात. सो तुमची ते क्रेडिबिलिटीवरती तुम्ही त्यांचं क्वेश्चन करू शकता की वेदर ही इज ब्राईब्ड वगैरे असं तुम्ही क्वेश्चन क्रॉस एक्झामिनेशनमध्ये करू शकता. मग ह्यांच्या जे जे विटनेस आहेत जे टर्न हॉस्टाईल झालेत सो त्यांच्या टेस्टिमनीला काही व्हॅल्यू आहे का असा एक तुम्हाला क्वेश्चन इंटरव्ह्यूला विचारला जाऊ शकतो. सो त्यावरती सुद्धा तुम्ही प्रिपेअर करा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूवरती की तुम्हाला असं क्वेश्चन केला जाईल की वेदर विटनेस हू टर्न हॉस्टाईल वेदर ही इज केपेबल आहे का त्याच्यावरती ट्रस्टवरती करता येईल का त्यांनी जे स्टेटमेंट दिलेत त्याच्यावरती काही असं महत्त्व देता येईल का असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो तर तुम्ही हे यासंबंधीसुद्धा प्रिपेअर करून राहावा की हॉस्टाईल विटनेसचं जे पण त्यांनी जे स्टेटमेंट दिलेली आहे तर त्याची व्हॅल्युएबल आहे का. ते तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील की व्हॉट पार्ट ऑफ एव्हिडन्स कॅन बी यूज. सो तर ते तुम्ही असं प्रॉसिक्युशन ते सपोर्टिव्ह म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकतं. असं प्रॉसिक्युशन डिफेन्स ॲक्युजचे ते त्यांच्या डिफेन्ससाठी सुद्धा वापर करू शकतात. सो तो पूर्ण जी टेस्टिमनी आहे ती युजलेस होत नाही वर्थलेस होत नाही व्हॅल्युएबल आहे. सो द प्रॉसिक्युशन त्यांची जे पण विटनेस आहे त्याची क्रेडिबिलिटी इम्पीच करू शकतं किंवा त्यांना चॅलेंज करू शकतं कॉन्ट्राडिक्शन होऊ शकतं किंवा मग आता आपण सेक्शन 155मध्ये एव्हिडन्स ॲक्टचं बघितलं की कसं त्यांची टेस्टिमनी क्रेडिबिलिटी चॅलेंज केली जाऊ शकते की त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट आणि प्रेझेंटच्या स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे की त्यांनी ब्राईब घेतलेला आहे ते आपण करू शकतो. तिसरं की त्यांनी काही करप्ट इंड्युसमेंट वगैरे घेतलेला आहे आणि हा अनवर्दी ऑफ क्रेडिट ऑफ विटनेस आहे. अनवर्दी ऑफ क्रेडिट विटनेस म्हणजे कसं की त्याचं पोझिशन लाईफमध्ये काय आहे का त्याचं प्रिव्हियस काही एनमिटी आहे का तर तशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्राडिक्शन काढून काय करू शकता त्यांचं टेस्टिमनीचं व्हॅल्यू जी आहे ती डाऊन करू शकता. सो तर हे तुम्हाला विचारू शकतात. तर त्यांनी पुढे काय म्हटले मिस्टर डब्ल्यू जे पंच विटनेस आहेत रिकव्हरी पंचनामामधले तर त्यांनी डिपोज काय केले ॲक्यूज शोन द प्लेस वेअर ॲक्यूज हाईड द स्टिक. म्हणजे आरोपीने ते हा सेक्शन 27 नुसार तुमचा एव्हिडन्स ॲक्टचा
तो डिस्कवरी पंचनामा आहे. ही डिपोज ॲज पर पंचनामा. नंतर पुढं मिस्टर ए डिपोज दॅट इंजुरी ऑफ द ॲक्यूज माईट बी हॅपन ड्यू टू स्टिक. डॉक्टरसुद्धा आलेले आहेत कोर्टामध्ये. त्यांचे टेस्टिमनीसुद्धा म्हणतात की ही इंजुरी जी आहे ती पडल्यामुळं झालेली नाही आहे, तर ही इंजुरी मारपीट केल्यामुळं आहे. सो त्यांचं इंजुरी सर्टिफिकेटसुद्धा काय करतं आहे, सपोर्ट करतं आहे. सो सेक्शन 45 मध्ये एक्सपर्टचं ओपिनियन घेतलेलं आहे. सो लास्टला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर येतात, ते प्रॉसिक्युशनच्या व्हर्जनला पूर्ण सपोर्ट करतात आणि जे एफ आय आरची जे स्टेटमेंट आहेत त्याच्या साईनलासुद्धा अफर्म करतात. त्यातल्या कंटेंटनुसार ते स्टेटमेंट करतात, जे इन्फॉर्मंटनी सांगितलेलं आहे त्यानुसार ते डिपोजिशन देतात. सो कन्सिडरिंग द एव्हिडन्स अँड ओव्हरऑल मॅटर्स बिफोर द कोर्ट, ॲक्यूज हेल्ड गिल्टी ऑफ ऑफेन्स पनिशमेंट अंडर सेक्शन 326 ऑफ IPC. प्रॉसिक्युशनने सक्सेसफुली प्रूव्ह केले आहे आरोपीचा गुन्हा बियॉन्ड रिजनेबल डाऊट. सो त्यामुळे अफर्मेटिव्ह. सो आरोपी हेल्ड गिल्टी झाल्यामुळं प्रोबेशन ऑफिसरचं एक रिपोर्ट मागून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरनं दिसून येते की तो हॅबिट टू डिस्टर्ब द पब्लिक पीस, सेव्हरल ऑफेन्स त्याच्या अगेन्स्ट आहेत आणि ही इज इन हॅबिट टू अफेक्ट द पब्लिक पीस आणि प्रोबेशन देणं हे प्रॉपर होत नाही आहे. सो आरोपीचं परत सेंटेन्स देणार, तर हिअरिंग बिफोर सेंटेन्स आरोपीच्या वकिलाचं सरकारी वकिलाचं प्रॉसिक्युशनचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल की त्याला क्वांटम ऑफ सेंटेन्स किती द्यायला पाहिजे. सो ॲक्यूज सबमिटेड म्हणतो की दॅट ही इज ओनली अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली आहे, लिनियंट व्ह्यू द्या असं तो रिक्वेस्ट करतो, पण APP इन्सिस्ट करतात की मॅक्झिमम पनिशमेंट द्या. कन्सिडरिंग द नेचर ऑफ द ऑफेन्स जर बघितलं आणि आरोपीचं अगोदरचे जे कृत्य आहे अँटीसिडंट प्रिव्हियस कंडक्ट ऑफ द ॲक्यूज असं दिसून येतं की ही इज व्हेरी फिट फॉर द पनिशमेंट. सो सिम्पल इम्प्रिजमेंट ऑफ 2 years हॅज बीन प्रॉपर आहे. सो त्यांनी प्रॉपर ऑपरेटिव्ह ऑर्डर फाईन केली की 326 कन्व्हिक्शन दिले. 248 सबसेक्शन 2 ऑफ CRPC नुसार कन्व्हिक्शन दिलं आहे. ॲक्यूज टू सफर सिम्पल इम्प्रिजमेंट, पे फाईन आणि जर फाईन पे केले तर परत अगेन डिफॉल्ट सेंटेन्ससुद्धा त्यांना 1 monthसाठी द्यावे लागेल. सो पिरियड ऑफ डिटेन्शन ॲक्यूज कस्टडीमध्ये होता ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन असेल, एन्क्वायरी, ट्रायल असेल तर त्याला सेट ऑफ दिलं जाईल 428 CRPC नुसार. सो हे ओल्ड ॲक्ट 2017चा पेपर आहे त्यामुळं ते ओल्ड आहे. सो मुद्देमाल जी स्टिक आहे ती बिंग वर्थलेस आहे, व्हॅल्यूलेस आहे. सो डिस्ट्रॉय ॲज पर द लॉ आफ्टर अपील पिरियड ओव्हर. सो हे बेस्ट आहे. डिस्ट्रॉय ॲज पर लॉ म्हटलं तर ॲज पर लॉ ते डिस्ट्रॉय केलं जाईल. आफ्टर अपील पिरियड ओव्हर, अपील पिरियड संपल्यानंतर डिस्ट्रॉय केलं जाईल. सो ॲक्यूज फर्निश बेल बॉन्ड्स ॲज पर सेक्शन 437 लाईक श्युरिटी अमाऊंट, सॉल्वंट श्युरिटी दिली जाईल फॉर प्रेफरिंग अपिअरिंग इन अपिलेट कोर्ट आणि हा पिरियड 6 monthsसाठी असेल किंवा बाय द ऑर्डर ऑफ द कोर्ट असेल, अंटील कॅन्सल बाय द कोर्ट असेल किंवा फॉर 6 monthsसाठी असेल. बेल बॉन्ड ऑफ ॲक्यूज सरेंडर, कॉपी ऑफ जजमेंट, कन्व्हिक्शन झालं असेल तर जजमेंटची कॉपी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाईल. बाकी डेट प्लेस साईन. सो क्वेश्चन नंबर 1, अकॉर्डिंग टू CRPC 1973 फॉलोइंग आर द हायरार्की ऑफ क्रिमिनल कोर्ट्स. हायकोर्ट, कोर्ट ऑफ सेशन आहे, CGM साहेब आहेत, परत JMFC सेकंड क्लास, परत एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. सो पावर्स का हायकोर्टापाशी मे अवॉर्ड पनिशेबल अंडर एनी लॉ इफ द हायकोर्ट इज अवॉर्डेड इम्प्रिजमेंट ऑफ 3 months असेल अँड फाईन असेल अप टू 1000 देन नो अपील. समजा 3 महिने आणि फाईन 1000 रुपयेपर्यंत असेल तर ह्याच्यावरती अपील जाणार नाही. 3 महिन्याची जर शिक्षा असेल, 3 months आणि प्लस 1000, तशा केसमध्ये नो अपील जाणार नाही. सेशन कोर्ट, ॲडिशनल कोर्टनी कोणती शिक्षा दिली असेल ॲज पर लॉ, डेथ सेंटेन्स असेल तर त्यांना हायकोर्टाकडनं काय केलं जाईल, कन्फर्मेशन हे बिकम्स मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. असिस्टंट सेशन जे असेल तर ते 10 yearsपर्यंत देतील, हे असिस्टंट आहेत. CGM साहेब असतील ते 7 वर्षापर्यंत देऊ शकतात. JMFC आहेत ते 3 वर्षापर्यंत देऊ शकतात. आणि फाईन हे महाराष्ट्र अमेंडमेंट 50,000 रुपये केलेलं आहे. सो सेकंड क्लास असतील तर 1 वर्षापर्यंत देऊ शकतात आणि फाईन जे आहे 10,000 हे महाराष्ट्र अमेंडमेंट आहे.
क्वेश्चन 2A मध्ये अकॉर्डिंग टू सेक्शन 467 CRPC पिरियड ऑफ लिमिटेशन काय असेल, तर फॉलोइंग लिमिटेशन टेकिंग कॉग्निझन्स ऑफेन्ससाठी फाईन असेल तर फक्त 6 महिन्याचे त्याला पिरियड ऑफ लिमिटेशन आहे. आफ्टर 6 महिने झाल्यानंतर कोणतेही कॉग्निझन्स घेता येणार नाही. ऑफेन्स पनिशेबल फॉर इम्प्रिजमेंट विच इज नॉट एक्सिडिंग 1 year, 1 वर्षापर्यंतचं आहे, तर त्याला लिमिटेशन 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाच्या लॅप्स झाल्यानंतर कॉग्निझन्स घेता येणार नाही. ऑफेन्स पनिशेबल फॉर इम्प्रिजमेंट एक्सिडिंग 1 year, 1 वर्षापेक्षा जास्त आहे पण 3 वर्षापेक्षा कमी आहे, तर त्याला 3 वर्षाचं पिरियड ऑफ लिमिटेशन आहे. आणि 3 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला कोणतंच लिमिटेशन नाही. आणि जर समजा जस्ट अ सेकंड. सो येस, तर देर इज नो पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ऑफेन्स पनिशेबल विथ इम्प्रिजमेंट एक्सिडिंग 3 years असेल तर कोणतंच पिरियड ऑफ लिमिटेशन नाही आहे. आणि 4th पॉईंट आहे की टेकिंग कॉग्निझन्स ऑफ दिस ऑफेन्स आफ्टर एक्सपायरेशन ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन बार ऑफ लिमिटेशन आहे. द पिरियड वेन द सच अ लिमिटेशन स्टार्ट दॅट डे शॅल बी एक्सक्लुडेड. ज्या दिवशी तो गुन्हा घडलेला आहे तो फर्स्ट डे एक्सक्लूड केला जाईल. द पिरियड वेन सच अ लिमिटेशन स्टार्ट दॅट डे शॅल बी एक्सक्लुडेड. कंटिन्युइंग ऑफेन्स असेल तर फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट विथ एव्हरी कमिशन ऑफ ऑफेन्स. म्हणजे जर एखादा किडनॅपिंगसारखा ऑफेन्स आहे, इन कंटिन्युइंग ऑफेन्सेस आहेत, तर फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट्स विथ एव्हरी कमिशन ऑफ दॅट ऑफेन्स. म्हणजे जसं जसं गुन्हा घडत जाईल तसं फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन स्टार्ट होत राहील. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 258 ऑफ परत CRPC प्रोव्हिजन ऑफ स्टॉपेज ऑफ समन्स ट्रायल. सो समन्स ट्रायल स्टॉप केव्हा करता येईल, तर समन्स केस इफ द मॅजिस्ट्रेट थिंक्स रिजनेबल ही मे स्टॉप द प्रोसिडिंग ऑफ समन ट्रायल. जर त्यांना योग्य वाटलं असेल तर त्यांनी ते प्रोसिडिंग स्टॉप करू शकतात. सच ए समन्स केस शुड नॉट बी इन्स्टिट्यूट ऑन कंप्लेंटवरती नसायला पाहिजे. मॅजिस्ट्रेट मे ऑर्डर टू स्टॉपेज ऑफ समन्स ट्रायल विदाउट प्रोनाऊन्समेंट ऑफ जजमेंट. आणि आफ्टर एक्झामिनेशन ऑफ द विटनेसचं जर केलं असेल तर मॅजिस्ट्रेट साहेब काय करतील, जजमेंट ऑफ ॲक्विटलचं पास करतील. पण जर ते एक्झामिनेशन ऑफ प्रिन्सिपल विटनेसच्या अगोदर जर असेल तर त्याला डिस्चार्ज केलं जाईल विदाउट प्रोनाऊन्सिंग ऑफ जजमेंट. तर हे स्टॉपेज ऑफ प्रोसिडिंग संबंधी होतं. हा जो पार्ट आहे, हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये की प्रोव्हिजन ऑफ स्टॉपेज ऑफ समन्स ट्रायल, समन्स ट्रायल स्टॉप केव्हा करता येईल. सो डिस्चार्ज अँड ॲक्विटल डिफरन्स विचारला आहे. ॲक्यूज कॅन बी डिस्चार्ज विदाउट प्रोनाऊन्समेंट ऑफ जजमेंट, ॲक्विटल ओनली आफ्टर द प्रोनाऊन्समेंट ऑफ जजमेंट. मीन्स आफ्टर होल ट्रायल कंप्लीट झाल्यानंतर एकदा ॲक्विटल तर होईल किंवा कन्व्हिक्शन तर होईल. डिस्चार्ज इज अ स्टेज ऑफ बिफोर फ्रेमिंग ऑफ चार्ज. एकदा चार्ज फ्रेम झाला तर ॲक्विटल किंवा कन्व्हिक्शन. सो डिस्चार्ज इज नॉट कवर्ड विदिन मिनिंग ऑफ सेक्शन 300 ऑफ CRPC मध्ये कवर होत नाही. ऑटोफॉइस ॲक्विट, ऑटोफॉइस कन्व्हिक्ट. पण ॲक्विटल जे आहे ते सेक्शन 300 मध्ये काय होतं, कवर्ड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक्सेप्शन पण दिलेत की एखाद्या आरोपीला ॲक्विटल केल्यानंतर सुद्धा परत ट्रायल करता येत आहे का, तर त्यासंबंधी प्रोव्हिजन 300 मध्ये दिलेले आहेत. देर इज नो जजमेंट इन द केस ऑफ डिस्चार्ज. डिस्चार्जमध्ये एक ऑर्डर असते की ही इज डिस्चार्ज, पण ॲक्विटलच्या केसमध्ये प्रॉपर एक जजमेंट दिलं जातं प्रॉपर विथ रिझन्स. सो अगेन डिफरन्स आहे पोलीस कस्टडी, मॅजिस्ट्रेट कस्टडी. पोलीस कस्टडी कॅनॉट बी डिटेन इन पोलीस बियॉन्ड द पिरियड ऑफ 15 days जास्त पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही. मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये बियॉन्ड 15 पिरियडच्या तुम्हाला ठेवता येईल, पण टाईम टू टाईम तुम्हाला कोर्टासमोर त्यांना हजर करावं लागतं. दॅट इज डिफरंट पार्ट. पण पोलीस कस्टडीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त आरोपीला कस्टडीमध्ये ठेवता येत नाही, पण मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त तुम्हाला ठेवता येईल. प्रोडक्शन ऑफ ॲक्यूज एव्हरी टाईम मॅन्डेटरी आहे, पण प्रोडक्शन ऑफ ॲक्यूज एव्हरी टाईम इज नॉट नेसेसरी. ही मे बी प्रोड्यूस थ्रू द व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू सुद्धा प्रोड्यूस करतात. असं प्रोव्हिजन आता अमेंडेड प्रोव्हिजन आले CRPC मध्ये. ॲक्यूज नॉट एंटायटल टू बेल व्हेन इन द पोलीस कस्टडीमध्ये असेल तर त्याला बेल ॲप्लिकेशन फाईल करता येत नाही. त्यांना पोलीस बेल देऊ शकत नाहीत, त्यांना मॅजिस्ट्रेट समोरच प्रेझेंट करावं लागतं. ॲक्यूज मे अप्लाय फॉर बेल, पण एव्हरी टाईम बेल ॲप्लिकेशन करण्यासाठी देर इज नो सच अ लिमिटेशन. पण एव्हरी टाईम यू आर फायलिंग द ॲप्लिकेशन, बेल ॲप्लिकेशन, न्यू रिझन्स पाहिजेत.
रिझन्स तुम्हाला रिपीट करता येणार नाहीत, दॅट्स अ डिफरंट थिंग. सो बेल आपल्यासाठी करू शकतो, पण दरवेळेला बेल ॲप्लिकेशनसाठी न्यू रिझन्स पाहिजेत किंवा रिपीट रिझन्स नको आहेत आणि ते व्हॅलिड पाहिजेत रिझन्स. ॲक्यूज कॅन नॉट बी मेक एनी कन्फेशन, जरी कन्फेशन जरी केलं तरी ते त्याच्या अगेन्स्ट यूज केलं जाऊ शकत नाही. पण मॅजिस्ट्रेटसमोर जर फ्री विलनी केलं असेल, व्हॉलंटरी केला असेल आणि विदाउट कोअर्शन, विदाउट अंडर इन्फ्लुअन्स जर केला असेल, व्हॉलंटरी केलेलं आहे असेल, तर त्या कन्फेशनला काय होतं, व्हॅल्यू येते. सो ॲक्यूज कॅन मेक कन्फेशन बिफोर मॅजिस्ट्रेट, पण ते व्हॉलंटरीली फ्री विल असायला पाहिजे. पण जर पोलीस समोर कोणतंही त्यानं ते स्टेटमेंट जर केलं तर त्याची व्हॅल्यू आहे का, नाही, आणि ते रेलेवंट पण नाही आहे. आपण 24, 25, 26 बघितलं आहे. परत फोर्जरी अँड मेकिंग फॉल्स डॉक्युमेंटमध्ये डिफरन्स आहे. फोर्जरी 460 डिफाईन केलेलं आहे, मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट 461 डिफाईन केलं आहे. फोर्जरी इज अ स्पीसीज, मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट इज अ जीनस. सो मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट हा एक काही ऑफेन्स नाही आहे, इट इज नॉट अ सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्स, बट फोर्जरी इज अ मेन सबस्टॅन्टिव्ह ऑफेन्स आहे. सो मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट इज अ जीनस मीन्स एक आपण म्हणतो ही ट्री आहे आणि स्पीसीज म्हणजे त्याचे ब्रांचेस आहेत. सो मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट इज नॉट अन ऑफेन्स, बट फोर्जरी इज अन ऑफेन्स. सो इंटेन्शन टू इंजुरी और डॅमेज टू एनी पर्सन असेल किंवा पब्लिकला असेल, इंटेन्शन काय ह्याच्यामध्ये मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट दर इज नो सच अ काइंड ऑफ इंटेन्शन. नुसतं मी एखादं डॉक्युमेंट आहे आणि त्याला मी फॉल्सली काय तर त्यामध्ये मिसप्लेस केलं त्या डॉक्युमेंटमध्ये, पण माझं इंटेन्शन नाही की कोणाला इंजुरी करावी किंवा कोणाला डॅमेज करावं पर्सनला किंवा पब्लिकला, मग तो ऑफेन्स घडत नाही. इथं काय तुमचं इंटेन्शन टू कमिट एनी इंजुरी करायची किंवा डॅमेज करायचे टू एनी पर्सनला किंवा पब्लिकला, हे एसेन्शियल ह्याच्या पार्टमध्ये फोर्जरीसाठी. तुमचं इंटेन्शन कसं पाहिजे, एखादं इंजुरी करण्यासाठी किंवा डॅमेज टू एनी पर्सन किंवा प्रॉपर्टी किंवा कोणाला एखादं नुकसान करण्यासाठी. जस्ट लाईक मिसशिफ, भले ती तुमची दुसऱ्याची वस्तू आहे, तुम्ही काय केलं त्याच्यामध्ये त्याची जी युटिलिटी आहे ती रेड्यूस केली आहे किंवा त्याचं डॅमेज करून टाकलं आहे. फॉर एक्झाम्पल दुसऱ्याचा एखादा मोबाईल आहे, तो तुम्ही काय केलं आहे, तोडफोड करून टाकलेला आहे. सो फॉर्जरी इज पनिशेबल इन IPC आहे, पण मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट इज नॉट पनिशेबल अनलेस इट्स कमिटेड विथ इंटेन्शन टू डिफ्रॉड अदर्स किंवा इंटेन्शन टू कमिट फॉर्जरी असेल. दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्यांना इंजुरी करण्यासाठी, दुसऱ्यांना डॅमेज करण्यासाठी जर तुमचं इंटेन्शन असेल तरच ते मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट हा ऑफेन्स होईल, तोपर्यंत ऑफेन्स होणार नाही. पण फॉर्जरी काय, इटसेल्फ इज अ ऑफेन्स. सो फॉर्जरी इटसेल्फ इज अ ऑफेन्स, मेकिंग फॉल्स डॉक्युमेंट इटसेल्फ is not offense, not punishable, but unless it is committed with the intention to defraud others, दुसऱ्यांना फसवण्यासाठी किंवा दुसऱ्यांना इंटेन्शन आहे टू कमिट फॉर्जरी करण्यासाठी किंवा डॅमेज इंजुरी करण्यासाठी तुमचं इंटेन्शन असेल तर. सो क्रिमिनल ट्रेसपास, सो हाऊस ट्रेसपास, जीनस हे परत ट्री आहे, मेन ब्रांच आहे. क्रिमिनल ट्रेसपास इज नॉट अन ऑफेन्स, जनरली इट इज नॉट ऑफेन्स होत नाही. पण हाऊस ट्रेसपास, लर्किंग हाऊस ट्रेसपास हे काय, ते ब्रांचेस आहेत त्याचे, ते ऑफेन्स म्हणतात. सो 441 क्रिमिनल ट्रेसपास डिफाईन केले आहे, 442 हाऊस ट्रेसपास डिफाईन केले आहे. क्रिमिनल ट्रेसपास कॅन बी कमिटेड अपॉन एनी काइंड ऑफ प्रॉपर्टीमध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं, पण हाऊस ट्रेसपास होण्यासाठी ते हाऊस पाहिजे. मग हाऊस म्हणजे काय, बिल्डिंग असेल, टेनंट असेल, वेसल असेल, विच मे बी यूज ॲज अ ह्युमन ड्वेलिंग, ते माणसासाठी वापरण्यासाठी, किंवा प्लेस ऑफ वर्शिप असेल, मंदिर असेल, किंवा त्या जागेवरती त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कस्टडी ऑफ प्रॉपर्टी, तिथे तुम्ही काहीतरी वस्तू ठेवल्यात. सो क्रिमिनल ट्रेसपास कॅन बी कमिटेड इन अपॉन एनी काइंड ऑफ प्रॉपर्टीमध्ये केलं जाऊ शकतं, पण हाऊस ट्रेसपासमध्ये ते हाऊस बिल्डिंग पाहिजेत, टेनंट पाहिजेत, वेसल पाहिजेत, विच मे बी यूज ॲज अ ड्वेलिंग, ह्युमन ड्वेलिंग किंवा प्लेस ऑफ वर्शिपसाठी असेल किंवा कस्टडी ऑफ प्रॉपर्टीसाठी असेल. सो एव्हरी क्रिमिनल ट्रेसपास देर इज नो हाऊस ट्रेसपास, पण प्रत्येक हाऊस ट्रेसपासमध्ये क्रिमिनल ट्रेसपास येतो, कारण की मेन पहिला गुन्हा काय होतो, म्हणजे पहिला ॲक्ट आहे क्रिमिनल ट्रेसपास होतो. क्रिमिनल ट्रेसपास झाल्यानंतर ना हाऊस ट्रेसपास होतं. सो फर्स्ट स्टेज काय,
criminal trespass. Second stage is house trespass. So criminal trespass मध्ये हाऊस ट्रेसपास इंक्लूड होत नाही, पण हाऊस ट्रेसपासमध्ये क्रिमिनल ट्रेसपास इंक्लूड होतो. सो क्रिमिनल ट्रेसपास इज लेस सिरियस ऑफेन्स ॲज कम्पेअर टू अदर, आणि हाऊस ट्रेसपास हा सिरियस ऑफेन्स आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये अकॉर्डिंग टू सेक्शन 60 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट असायला पाहिजेत इन ऑल केसेस. इट रेफर्स टू द फॅक्ट विच कुड बी सीन. इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस हू सेज दॅट ही सीन इट. ज्यांनी बघितलं आहे त्यांनीच येऊन कोर्टासमोर टेस्टिमनी डिपोज करायला पाहिजेत की मीच पाहिलं आहे. इट रेफर्स टू फॅक्ट दॅट कुड हर्ड. इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस हू सेज दॅट ही हिमसेल्फ हर्ड इट. मी स्वतः ऐकलेलं आहे. हिअर्स एव्हिडन्स नाही, डायरेक्ट एव्हिडन्स. सो ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट असायला पाहिजे की मी स्वतः पाहिलं आहे, मी स्वतः ऐकलेलं आहे. If it refers to the facts which could be preferred by any senses, it must be the evidence of witness. It must be evidence of a witness who says that he perceived by any senses. मी त्यांनी स्वतः त्याच्या सेन्सेसनी ते नॉलेज परसिव्ह केलं आहे, नॉलेज गेन केलेलं आहे. सो ज्यांनी पाहिलं आहे तो सीन, ज्यांनी ऐकलं आहे तो, ज्यांनी सेन्सेसनी परसिव्ह केलं आहे तो. सो डायरेक्ट एव्हिडन्स रिगार्डेड ॲज अ मस्ट बी बेस्ट एव्हिडन्स रूल आहे. सो हिअरसे एव्हिडन्स जॉन स्टेपन म्हणतात की हिअरसे एव्हिडन्स मीन्स अ पर्सन हू सेज दॅट ऑन द बेसिस ऑफ अदर पर्सन सेइंग, किंवा अदर पर्सनचे डिक्लेरेशन विच अदर दॅन हिज नॉलेज. ते त्याच्या नॉलेजचं नाही, अदर दॅन हिज नॉलेज, की ते त्याचं नॉलेज आहे का नाही, तो दुसऱ्याच्या नॉलेजच्या बेसवरती, दुसऱ्या कोणाचं ऐकलेल्या स्टेटमेंटवरती तो स्टेटमेंट करतो. त्यांनी डायरेक्ट सीन केलं आहे का नाही, त्यांनी डायरेक्ट हर्ड केलं आहे का नाही, वेदर ही डायरेक्ट परसिव्ड बाय आणि अदर सेन्सेस, त्याच्या सेन्सेसनी काय रिसीव्ह केलं का नाही, तो दुसऱ्यांच्या स्टेटमेंटवरनं सांगतोय. सो एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल एव्हिडन्स. हिअर्स एव्हिडन्स हा ॲडमिसिबल होऊच शकत नाही, पण त्याला काही एक्सेप्शन एक आहे. डायरेक्ट डिक्लेरेशन सेक्शन 32 मध्ये, रेस गेस्टे सेक्शन 6 मध्ये, ॲडमिशन असेल, कन्फेशन असेल, सेक्शन 33 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधलं असेल. सो बेसिक प्रिन्सिपल काय की हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल, मीन्स इनॲडमिसिबिलिटी ऑफ हिअरसे एव्हिडन्स इज जनरल रूल, बट ॲडमिसिबिलिटी ऑफ हिअरसे एव्हिडन्स इज अन एक्सेप्शन. जनरल रूल हिअरसे एव्हिडन्स कॅनॉट बी ॲडमिसेबल, दिस इज जनरल रूल, आणि एक्सेप्शन ॲडमिसिबिलिटी करता येईल या 4 केसेसमध्ये. हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल बिकॉज विटनेस इज नॉट क्रॉस एक्झामिन. ज्यांनी स्टेटमेंट ऐकलेलं आहे, ज्यांनी स्टेटमेंट ते फॅक्ट बघितली आहे, किंवा ज्यांनी ते नॉलेज परसिव्ह केले स्वतःच्या सेन्सेसद्वारे, तो स्वतः कोर्टासमोर येऊन सांगतोय का, तर नाही. त्यांनी कोणाला ते सांगितले आणि ज्यांनी ऐकले तो येऊन सांगतो. सो जॉन स्टेपनची स्टेटमेंट काय, द डिक्लेरेशन ऑफ सच अ पर्सन हू इज अदर दॅन हिज ओन नॉलेज. दुसरा तो कोणाचं तरी ऐकलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 7, प्रोव्हिजन ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स गिवन अंडर सेक्शन 65B ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, की any information containing electronic form in computer output which printed on paper or cell, copied असेल, stored electronic magnetic media optical device treated as a document म्हटलं जाईल. If any paper person desires to give evidence of electronic evidence, he shall produce it without producing the original. It must be came from the custody of person from lawful authority over such a computer. ज्याच्या कम्प्युटर ज्याच्या ताब्यामध्ये, ज्याच्या ऑथॉरिटीमध्ये तो कम्प्युटर आहे, त्या व्यक्तीकडनं यायला पाहिजे. इफ इट डिझायर्स टू गिव्ह इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, ही मस्ट प्रोड्यूस सर्टिफिकेट प्रोव्हाइड अंडर सेक्शन 65B नुसार त्यांनी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. आणि ते फॉर्म ऑफ सर्टिफिकेट प्रिस्क्राईब बाय द ऑनरेबल अपेक्स कोर्ट. आणि अनवर बशीरच्या केसमध्ये काय दिलेलं आहे, त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे की अशानुसार अनवर वर्सेस बशीरच्या केसमध्ये 65B काय दिलेलं आहे, फॉर्मॅट दिला आहे की ते फॉर्म ऑफ सर्टिफिकेट जे आहे ते प्रिस्क्राईब कसं दिलेलं आहे, त्याचा फॉर्म दिलेला आहे फॉर्मॅट सेक्शन 65B. सो की अशा व्यक्तीकडनं यायला पाहिजे की ज्याच्या कम्प्युटर त्याच्या लॉफुल ऑथॉरिटीमध्ये आहे, आणि जी पण इन्फॉर्मेशन आहे ते प्रिंटेड ऑन पेपरवरती असायला पाहिजे, किंवा कॉपीड, स्टोर इन इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक मीडिया किंवा ऑप्टिकल डिव्हाइस. सरळ तुम्ही म्हणा ना, पेन ड्राईव्ह किंवा CD म्हणा. CD तर बंद झाली, आता पेन ड्राईव्ह आहे. आता स्टोर्ड म्हटलं तर तसं गुगलमध्ये आहे, गुगल ड्राईव्ह येते आजकाल.
त्याच्यामध्ये पेनड्राईव्ह असेल तर त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं पाहिजे. सो एनी इन्फॉर्मेशन कंटेनिंग इलेक्ट्रॉनिक फॉर्म इन अ कम्प्युटर आउटपुट विच इज प्रिंटेड ऑन पेपरवरती मीन्स तुम्ही झेरॉक्स काढला असेल किंवा कॉपीड किंवा स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक मीडिया ऑप्टिकल डिव्हाइस पेनड्राईव्ह गुगल ड्राईव्ह. इफ एनी पर्सन डिझायर्स टू गिव्ह एव्हिडन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स द्यायचा असेल ही शॅल प्रोड्यूस इट विदाउट प्रोड्युसिंग द ओरिजिनल प्रोड्यूस न करतात त्यांनी काय करू शकतात त्याची डुप्लिकेट कॉपी म्हणा आपण. पण डुप्लिकेट कॉपी म्हणजे काय, एक तर तुम्ही पेपरवरती देऊ शकता किंवा कॉपीड स्टोअर इन सच इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा ऑप्टिकल डिव्हाइसमध्ये लाईक पेन ड्राईव्ह वगैरे तुम्ही देऊ शकता. आणि ते एव्हिडन्स जे आहे इट म्हणजे काय एव्हिडन्स शुड बी केम फ्रॉम द कस्टडी ऑफ पर्सन हू फ्रॉम लॉफुल ऑथॉरिटी ओव्हर सच अ कॉम्प्युटरवरती ज्याची लॉफुल ऑथॉरिटी होती त्याच्याकडनं. इफ इट डिझायर्स टू गिव्ह इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ही मस्ट प्रोड्यूस सेक्शन 65B त्यांनी काय द्यायला पाहिजे एव्हिडन्स द्यायला पाहिजे. आणि फॉर्म ऑफ सर्टिफिकेट कसा असायला पाहिजे तर ते अनवर वर्सेस बशीरच्या केसमध्ये काय दिलेलं आहे जो फॉर्मॅट दिलेला आहे. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 155 क्रेडिट ऑफ विटनेस मे बी इम्पीच बाय फॉलोइंग मॅनर बाय एव्हिडन्स ऑफ पर्सन हू बिलीव्ह दॅट सच अ विटनेस इज अनवर्दी ऑफ क्रेडिट ऑफ विटनेस आहे किंवा प्रूफ ऑफ दॅट ही हॅज बीन ब्राईब आहे किंवा ॲक्सेप्टेड ऑफर ऑफ ब्राईब किंवा त्याचं फॉर्मल स्टेटमेंट आणि प्रेझेंट स्टेटमेंट ह्याच्यामध्ये काय कॉन्ट्राडिक्शन्स आहेत. मीन्स फॉर्मल स्टेटमेंट आणि करंट स्टेटमेंटमध्ये काय तफावत आहे. सो कॉन्ट्राडिक्शन करता येईल या 3 केसेसमध्ये. सेक्शन 155मध्ये काय म्हटलं आहे क्रेडिबिलिटी ऑफ विटनेस कशी इम्पीच केली जाईल की बाय पर्सन हू बिलीव्स दॅट बाय एव्हिडन्स ऑफ पर्सन हू बिलीव्स दॅट सच अ विटनेस इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. अशा पर्सनला आला आणि तो म्हणेल की हा जो पर्सन आहे तो क्रेडिबिलिटी नाही आहे त्याची. बाय प्रूफ ऑफ दॅट विटनेस हॅज बीन ब्राईब त्यांनी काही करप्शन घेतलेलं आहे आणि त्याचं प्रिव्हियस स्टेटमेंट आणि करंट स्टेटमेंटमध्ये इनकन्सिस्टन्सी आहे. सो अकॉर्डिंग टू सेक्शन 118 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑल पर्सन आर कॉम्पिटंट टू टेस्टिफाय. सगळे व्यक्ती आहेत ऑल पर्सन आर कॉम्पिटंट आहेत कोणीच इनकॉम्पिटंट नाही. त्यांनी जनरल रूल काय म्हटलं की ऑल पर्सन्स आर कॉम्पिटंट टू टेस्टिफाय इफ दे आर केपेबल टू अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ क्वेश्चन विच पुट टू देम. जे त्यांना प्रश्न विचारले ते विचारलेले प्रश्न त्यांना समजत आहेत आणि ते त्याचं रॅशनल आन्सरसुद्धा प्रॉपरली करत आहेत. म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे काय त्यांना विचारलेले क्वेश्चन त्यांना प्रॉपरली समजत आहेत आणि जे प्रॉपर विचारलेले क्वेश्चन आहेत त्याचे त्यांनी रॅशनल आन्सर देतात. म्हणजे असं आहे की नाही उडवाउडीची तर नाही रॅशनल आन्सर्स देतात. हे 2 महत्त्वाचे मुद्दे पाहिजेत. क्वेश्चन विच पुट टू देम दे आर अंडरस्टँडिंग दे अंडरस्टँड द क्वेश्चन अंडरस्टँडिंग होते आणि रॅशनल आन्सर देतात. सो ऑल पर्सन काय आर कॉम्पिटंट पर्सन. पण दोज हू आर अनेबल टू अंडरस्टँड द नेचर ऑफ क्वेश्चन ड्यू टू त्याचे टेंडर एज असेल ओल्ड एज असेल किंवा any डिसीज इन्फॉर्मिटी असेल देन दे आर नॉट कॉम्पिटंट टू टेस्टिफाय. मी जनरल रूल ऑल पर्सन्स आर कॉम्पिटंट टू गिव्ह टेस्टिमनी देऊ शकतात टेस्टिफाय करू शकतात इफ दे आर केपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ क्वेश्चन. त्यांचं नेचर ऑफ क्वेश्चन ते त्यांना विचारलं आहे पुट टू देम जे त्यांना विचारलं ते समजतात आणि त्यांचं ते रॅशनल आन्सर्स देतात त्या प्रश्नाला. आणि ज्यांना समजत नाही तर ते इनकॉम्पिटंट आहेत. सो चाइल्ड ऑल्सो इज कॉम्पिटंट पर्सन इफ इज अगेन सेम रूल. त्याला विचारलेला प्रश्न आहे तो समजू शकतो. हा जो प्रश्न त्याला विचारला आहे तो त्याला समजते आणि तो त्याचं रॅशनल उत्तर देतो आहे. सो इज ऑल्सो करेक्ट. सो चाइल्ड विटनेस ऑल्सो कॉम्पिटंट विटनेस. क्वेश्चन नंबर 7 एक्झामिनेशन ऑफ विटनेस बाय ॲडव्हर्स पार्टी कॉल्ड क्रॉस एक्झामिनेशन. आता चीफ एक्झामिनेशन म्हणजे काय की ज्या पर्सनने व्यक्तीने बोलवलं आहे आणि तो पर्सन एक्झामिन घेत असेल तर चीफ एक्झामिनेशन. आणि क्रॉस एक्झामिनेशन कोण करणार अदर पार्टी करणार ज्यांनी बोलवलं नाही त्यांनी. सो लिडिंग क्वेश्चन मे बी आस्किंग क्रॉस एक्झामिनेशन पण चीफमध्ये विचारला जाऊ शकतं का तर नाही. सो क्रॉस एक्झामिनेशन शुड बी रिलेटिंग टू रेलेवंट फॅक्ट बट इट शुड नॉट बी कन्फाइंड टू द फॅक्ट स्टेटेड इन द चीफ एक्झामिनेशन. जे चीफ एक्झामिनेशनमध्ये झाले त्याच्याशी रेलेवंट आहे केसच्या रेलेवंट आहे पण ते त्या गोष्टीशीच निगडीत असणार नाही पण ते पूर्ण केसच्या संबंधित असणार आहे. क्वेश्चन 8 काय देर इज नो ऑफेन्स इफ कमिटेड विदाउट गिल्टी इंटेन्शन. सो ही मॅक्झिमे ऑट्रोफाईस ॲक्टस नॉन फॅसिट्रियम निसी मेन्सिट्रिया
इज नॉट यूज डायरेक्टली यूज इन द एव्हिडन्स इंडियन पेनल कोडमध्ये IPCमध्ये कुठेही डायरेक्ट विचारली नाही, पण या संबंधित काही वर्ड आहेत जे इंडिकेट करतात की जे बॅड इंटेन्शन आहे. फ्रॉड्युलंटली, व्हॉलंटरीली, डिसऑनेस्टली, इंटेन्शनली, हे जे काही टर्म्स आहेत ते काय दर्शवतात, मेन्स रिया दर्शवतात. सो मेन्स रियाबद्दल डायरेक्ट कुठेही मेन्शन केलं नाही आहे. सो देर इज नो ऑफेन्स इफ कमिटेड विदाउट गिल्टी इंटेन्शन, किंवा असंही म्हणू शकतो देर इज नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन बाय क्रिमिनल इंटेन्शन. जर क्रिमिनल इंटेन्शन असेल तर ऑफेन्स होत नाही. ऑल्सो देर ॲज एक्सेप्शन, त्यावरती पण तुम्ही बरंचसं काही लिहू शकता, पण टाईम कन्स्टेंटमुळं त्या विद्यार्थ्यांनी कमी लिहिलेलं आहे उत्तर. ठीक आहे, पण आपण लास्टला बघू ह्याला किती किती मार्क दिलेत. एक लिगल एसे करंट टॉपिकवरती डिजिटल इंडियावरती त्यांनी लिहिलं आहे. सो ग्लोबलायझेशन इज इन्क्रीजिंग इन इंडिया, डिजिटलायझेशन इज अ बिंग द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन. आजकालच्या या जगामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी आहे त्याचा भरपूर वापर वाढतो आहे. इंडिया हॅज ऑल्सो अडॉप्टेड व्हेरियस मेथड ऑफ डिजिटलायझेशन पेमेंट. पेटीएम असेल, गुगल पे, जीपे, फोनपे वगैरे असे वापरतात. कोर्टामध्ये सुद्धा ह्या डिजिटलचा उपयोग केला जातो. लाईक व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, लाईक मॅट्रिमोनियलच्या केसेसमध्ये असतील, की एखादी पार्टी ॲब्रॉडमध्ये राहत असेल किंवा रिमोटवरती राहत असेल, दूर राहत असेल, अँड इट इज नॉट पॉसिबल टू कम डाऊन असेल कोर्टामध्ये, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा काय टेस्टिमनी केले जाऊ शकतात. एखादा आरोपी असेल तर त्याला प्रिझनमध्ये काही अडचणी असतील तर ही कॅन ऑल्सो व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुद्धा तरी टेस्टिमनी केली जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, जर त्याला कोर्टामध्ये आणणं शक्य नसेल, इट इज हायली इम्पॉसिबल टू ब्रॉट इन द कोर्टमध्ये आणू शकत नसतील, तर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा थ्रू आपण काय करू शकतो, टेस्टिमनी रेकॉर्ड करू शकतो. सो आर्ग्युमेंट्स फेवरमध्ये काय की ह्याच्यामध्ये लाईफ भरपूर इझी झाली. कोर्ट सिस्टममध्ये पण ह्याचा भरपूर बेनिफिट झाला आहे. डिजिटल पेमेंट होत आहेत आणि बँकेचं कामसुद्धा रेड्यूस होतं आहे, वर्कलोड कमी होतो आहे. आणि ऑनलाईन सिस्टीममुळे पण आपण काय करू शकतो, कम्पेअर करू शकतो की ऑनलाईन मार्केटमध्ये काय, ऑफलाईन मार्केटमध्ये काय. गव्हर्मेंट इंडियामध्ये सुद्धा भीम ॲप वगैरे त्यांनी म्हटलं आहे की त्याच्यामध्ये पेमेंट इझिली होऊ शकते. लेजिस्लेचरचं सुद्धा काम सोपं झालं आहे. लाईक सेक्शन 65B मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स वगैरे देऊ लागलो. तर आधार कार्डचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल लिहू शकतो. पुट्टास्वामीच्या केसमध्ये सुद्धा आधार कार्ड ऑल्सो डिजिटलायझेशन झाले, आधार कार्डसुद्धा. सो आर्ग्युमेंट अगेन्स्टमध्ये काय लिहिणार की पोलिसांना तेवढं नॉलेज नाही, वेल ट्रेन पर्सन्स नाही. डिजिटलायझेशन जे ऑफेन्सेस होतात त्याच्यामध्ये लाईक सायबर क्राईम असतील, फिशिंगसारखे काही सायबर क्राईमचे जे ऑफेन्सेस आहेत त्यामध्ये फिशिंग आहे, डेटा स्टील आहे, डेटा चोरला जातो. सो तुम्ही आधार कार्डचं पण लिहू शकता की याच्यामध्ये जो डिजिटल डेटामध्ये जो डेटा स्टोअर केला गेलेला आहे तो सुद्धा फ्रॉड होतो आहे. IP ॲड्रेस तुम्हाला लोकेशन काय करता येत नाही, फाइंड आउट करता येत नाही, ट्रेस करता येत नाही. इट इज डिफिकल्ट टू ट्रेस द लोकेशन ऑफ द ऑफेन्स अँड IP ॲड्रेससुद्धा ट्रॅक करता येत नाही. सो देर इज नो अवेअरनेस नाही आहे पोलिसांमध्ये सुद्धा, आणि कोर्टसुद्धा एवढं डिजिटलायझेशन अजून फंक्शन तेवढं करत नाही आहे. सो नीड आहे डिजिटलायझेशन होण्यासाठी, त्याचा अवेअरनेस करण्यासाठी, डिजिटलायझेशनसाठी. टेररिस्टसुद्धा ह्याच्यामध्ये याचा गैरफायदा घेतात, आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टील करतात. कन्क्लुजन असं तुम्ही करू शकता की हे गुड फॉर कंट्री आहे. ह्याच्यामध्ये नेशन एक 1 स्टेप अहेड होऊ शकतं आहे. इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं आहे. थोडं पॉझिटिव्हलीच आन्सर द्यायचं आहे. राईट टू प्रायव्हसीसुद्धा ह्याच्यामुळं काय होऊ शकते, व्हायोलेशन होऊ शकते. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 21 मध्ये सुद्धा म्हटलं आहे. पुट्टास्वामीचा केस त्यांनी परत मेन्शन केलं आहे. सो तर तुम्ही इफेक्टिव्ह रेमेडी घ्यायला पाहिजेत, लाईक इंटरनेट सायबर फ्रॉड, फिशिंगसारख्या ऑफेन्सेसमध्ये असे होऊ नये ते मेजर स्टेप्स घ्यायला पाहिजेत. सो त्यांनी कंप्लीट पेपर केला आहे. आपण मार्क बघू कसे कसे मार्क त्यांना दिलेत. सो तर त्यांना पहिला पेपर क्रिमिनलच्या जजमेंटमध्ये त्यांना 12 मार्क दिलेत. 20 पैकी मे बी त्यांना थोडे कमी मार्क दिले, ठीक आहे 12 मार्क दिलेत. ओव्हरऑल जजमेंट चांगलं दिलं आहे. आपण एक्झाममध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे सेक्शन लिहितो आहोत, जो ऑफेन्स चार्ज करणार आहोत, तो ट्रायबल बाय JMC आहे का ट्रायबल बाय सेशन कोर्ट आहे, तो एकदा व्हेरीफाय करून घ्या आणि मगच तो चार्ज फ्रेम करावा. अदरवाईज ट्रायबल बाय सेशन कोर्ट असेल, आपण एक्झाम जे आहे JMFC देतो त्यामध्ये कुठे कन्फ्यूज होता कामा नये. सो हे आपल्याला लर्निंगमधून
शिकायला मिळतं आहे. सो त्यांनी फॅक्टसुद्धा व्यवस्थित छान लिहिलेत आणि पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन पण लिहिलं आहे. डॉक्युमेंट्स पण त्यांनी व्यवस्थित सगळे मेन्शन केलेत आणि ऑपरेटिव्ह ऑर्डर जे कन्व्हिक्शन दिले त्याच्यामध्ये त्यांनी प्रोबेशन ऑफिसरचा रिपोर्टसुद्धा मागवून घेतला आहे आणि प्लस जे सेंटेन्स का दिले त्याचे अँटीसिडेंट वगैरे बघून आणि जजमेंट कन्व्हिक्शन दिलं आहे. सो हे कम्प्लीट एक जजमेंट होतं आहे. आणि सेकंड पार्ट आहे क्वेश्चन 1मधला जो हायरार्कीमधला विचारलेला आहे प्रश्न. सो त्यांना 7 मार्क दिलेत या क्वेश्चनपैकी, मे बी 8 पैकी असतील हा मार्क. नंतर क्वेश्चन 2A मध्ये ते लिहिलं आहे, बाकीचं त्यांनी लिहिलं नाही क्वेश्चन वाटतं. तर ह्याच्यामध्ये 460 पिरियड ऑफ लिमिटेशन संबंध त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये त्यांना 4 मार्क दिलेत. तर किती मार्काचा होता त्यावेळेस तो बघावा लागेल, मे बी 5 मार्काचं असेल. ह्याच्यामध्ये त्यांना 3 मार्क दिलेत पिरियड ऑफ लिमिटेशनसाठी. डिस्चार्ज आणि ॲक्विटलमध्ये त्यांना हार्डली 1च मार्क दिलेला आहे. पोलीस कस्टडी आणि मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये 1.5 मार्क दिले आहेत, मे बी 2 मार्काला असेल हे. फोर्जरी अँड मेकिंग फॉल्स डॉक्युमेंटसाठी पण 1.5 मार्क दिलेत. पूर्ण क्रिमिनल ट्रेसपास हाऊस ट्रेसपाससाठी 2 मार्क दिलेत. सेक्शन 60 एव्हिडन्स ॲक्ट ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट एव्हिडन्स असायला पाहिजेत. क्वेश्चनचा आन्सर एकदम प्रॉपरली व्यवस्थित मार्क दिलेत. तरी पण त्यांना ॲज कम्पेरेटिव्ह त्यांना 6 मार्क दिलेत. ह्याच्यामध्ये मे बी 8 मार्काचा क्वेश्चन असेल हा सेक्शन 60, ह्याच्यामध्ये 6 मार्क दिलेत. ऑलमोस्ट चांगला लिहिला उत्तरांनी की ओरल एव्हिडन्स डायरेक्ट असायला पाहिजेत आणि इट मस्ट बी एव्हिडन्स ऑफ विटनेस who says that he's seen it. It must be evidence of witness who says that he himself heard it, and it must be evidence of witness who says that he is perceived by senses. So त्यांनी बेस्ट एव्हिडन्स लिहिले हिअरसे एव्हिडन्स. जॉन स्टेफनचं स्टेटमेंट पण लिहिले आहे की डिक्लेरेशन ऑफ सच अ पर्सन हू इज अदर दॅन हिज ओन नॉलेज. ज्यांनी स्टेटमेंट केलं आहे, पर्सन गिविंग द स्टेटमेंट अदर दॅन हिज ओन नॉलेज, त्याच्या नॉलेजशिवाय दुसऱ्याचं ऐकून घेतलेलं आहे. पुढं सेक्शन 65B मधलं त्यांनी दिलं आहे की इन्फॉर्मेशन जे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कम्प्युटर आउटपुटमधले ते प्रिंटेड ऑन पेपरवर पण असू शकते, कॉपीड किंवा स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटवरती किंवा आउटपुटवरती, लाईक पेन ड्राईव्ह असेल, ट्रीटेड एज डॉक्युमेंट म्हणायचं. आणि ते इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट आहे, ते ओरिजिनल प्रोड्यूस न करतासुद्धा तुम्ही सेकंडरी एव्हिडन्समध्ये देऊ शकता आणि लॉफुल ऑथॉरिटीपासून यायला पाहिजेत. आणि 1665 केस लॉ पण त्यांनी लिहिले, त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांना 1.5 मार्क दिलेत. सो क्रेडिबिलिटी ऑफ विटनेस त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलं आहे, तर 2 मार्क दिलेत, मे बी 3-4 मार्काचा क्वेश्चन असेल हा. नंतर 118 हू आर कॉम्पिटंट विटनेस, ऑल पर्सन आर कॉम्पिटंट टू विटनेस, ह्याच्यामध्ये 1.5 मार्क दिलेत. नंतर क्वेश्चन 8 मध्ये आहे परत हा 137 मध्ये क्रॉस एक्झामिनेशन लिडिंग विटनेस, ह्याच्यामध्ये पण 1.5 मार्क दिलेत. सो देर इज नो ऑफेन्स, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना 2च मार्क दिलेत, मे बी हा 3 मार्काचा क्वेश्चन असेल. लिगल एसेमध्ये त्यांनी काय असं छानसा एसे काय लिहिलेलं नाही आहे, पण तरी त्यांना 9 मार्क दिलेत, 20 पैकी 9. सो आपल्याला हा एक मार्क वाढून देऊ शकतो. एक लिगल एसे 10-20 पैकी ॲटलिस्ट 12 मिळणं अपेक्षित आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना 3 मार्क कमी आहेत. आणि पेपर तसा लेंदीच आहे, जजमेंटमध्ये पण 12 मार्क चांगले आहेत. बाकीचे क्वेश्चन आन्सरमध्ये पण त्यांनी शॉर्टमध्ये व्यवस्थित लिहिण्याचा पेपर, कंप्लीट करण्याचा पेपर गेला आहे. काही क्वेश्चन त्यांनी ड्रॉप केलेत आणि त्यांनी डिफरन्सेसमध्ये थोडे कमी मार्क दिले. ते इकडं 1.5 आहे, मे बी 2 पैकी असेल, तर 1.5 वेल अँड गुड आहे. तर पेपर हा त्यांनी पूर्ण कंप्लीट करण्याचा घेतला, पण क्वेश्चन 1A मध्ये त्यांनी फक्त 1च लिहिला आहे. पेपर त्यांचा इनकम्प्लीट दिसतो आहे. आपण पेपर बघू 2017चा. सो तो हा पेपर 2017चा आहे. यामध्ये
क्वेश्चन्स 9 and 10 आर कंपल्सरी केलेत, म्हणजे लिगल एसे आहे, लिगल एसे आणि तुमचं जजमेंट. आणि आन्सर आणि 6 फ्रॉम रिमेनिंग. 10पैकी म्हणजे टोटल 1 ते 9 आहेत, त्यातले 9वा आणि 10वा हा कंपल्सरी, आणि त्यातले बाकीचे 6 लिहायचेत. ठीक आहे. मार्क्स टू इच क्वेश्चन इन्क्लूड बाय फिगर इन द मार्जिन राईट ऑन द साईड. म्हणजे 9वा आणि 10वा तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत, बाकीचे 6 हे ऑप्शनल. 6 सोडायचे आहेत. आन्सर आणि 6 फ्रॉम रिमेनिंग क्वेश्चन्स, म्हणजे 1 ते 8पैकी तुम्हाला 6 क्वेश्चन सोडवायचे आहेत. Whenever option has been given, only required number of response in the serial order attempted shall be assessed, excess response shall be ignored. Do not reproduce any question. Questions लिहायचे नाहीत, फक्त डायरेक्ट आन्सर लिहायचे. राईट ओनली क्वेश्चन नंबर अगेन्स्ट आन्सर. डू नॉट रिप्रोड्यूस एनी क्वेश्चन. क्वेश्चन रिप्रोड्यूस करायचं नाही, फक्त क्वेश्चनचं क्वेश्चन नंबर 2 आणि ए डायरेक्ट तुमचा आन्सर स्टार्ट करायचं. अदर दॅन साइटेड केसेस कॅन्डिडेट शुड नॉट राईट रोल नंबर, नेम्स, सिग्नेचर, ॲड्रेस, इंडिकेशन, आयडेंटिटी एनियर इनसाइड एनी बुकलेट, अदरवाईज पेनलाइज. इंग्लिश व्हर्जनच तुमचं कन्सिडर केलं जाईल. ऑल क्वेश्चन कॅन बी अटेम्प्टेड ओनली इन वन लँग्वेज, इधर इन इंग्लिशमध्ये पूर्ण पेपर पाहिजे किंवा पूर्ण पेपर मराठीमध्ये पाहिजे. आणि ॲज पर ऑप्शन गिवन इन द ॲप्लिकेशन फॉर्म. सो कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू आन्सर ऑल द सब क्वेश्चन ऑफ क्वेश्चन टुगेदर. मीन्स क्वेश्चन नंबर तुमचा 2A असेल, 2B असेल, तर ते एकदाच सोडवायचे आहेत. एकदा क्वेश्चन नंबर 2A लिहिला, मग क्वेश्चन नंबर 3 लिहिला, मग क्वेश्चन नंबर परत 2चं B लिहिलं तर असं चालणार नाही. सो टुगेदर सोडवायचे आहेत. सो इफ सब क्वेश्चन अटेम्प्टेड एल्सवेअर, कुठं जरी दुसरीकडे असेल, आफ्टर लिव्हिंग फ्यू पेजेस किंवा आफ्टर अटेम्प्ट इन अनदर क्वेश्चन असेल, लॅटर सब क्वेश्चन शुड बी ओव्हरलुक केला जाईल. सो तर त्यांनी डिस्कस कॉन्स्टिट्यूशन पॉवर्स ऑफ वेरियस क्रिमिनल कोड्स अंडर CRPC मधले त्यांनी क्वेश्चन लिहिले. तर त्यांना 10पैकी किती मार्क मिळालेत? 10पैकी त्यांना 7 मार्क मिळालेत. चांगले मार्क आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 2 त्यांनी हा घेतला आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी फक्त डीच लिहिला आहे, आणि 2 म्हटलं आहे ना. तर क्वेश्चन 2 मधला ए लिहिला आहे आणि बी पण लिहिलेला आहे. क्वेश्चन 2A मध्ये 10पैकी म्हणजे 5 मार्कापैकी लिहिलेलं आहे. सो यांना 5पैकी 4 मार्क मिळाले, चांगलेत. आणि बी मध्ये दुसरा हा एक लिहिला आहे, स्टॉपेज ऑफ समन्स एक लिहिला आहे, आणि बार टू टेक कॉग्निझन्स आफ्टर लॅप्स ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन एनी 2 या 2 लिहिलेत. सो ह्याच्यामध्ये त्यांना किती मार्क मिळालेत? ह्याच्यामध्ये त्यांना 5पैकी 4 मार्क मिळालेत. म्हणजे चांगले, 4 नाही 3 मार्क मिळालेत. ठीक आहे, चांगलं उत्तर लिहिलं आहे त्यांनी ह्याच्यामध्ये पण, स्टॉपेज ऑफ समन्स केस संबंधी. पुढचा क्वेश्चन 3 त्यांनी लिहिलाच नाही आहे, कारण की त्यांना 9वा आणि 10वा कंपल्सरी, बाकीचे रिमेनिंगपैकी 6 लिहायचेत. त्यांनी हा एक लिहिला आहे, हा एक लिहिला, हा लिहिला नाही. सेक्शन 300 10 मार्काला आहे, तो लिहिला नाही त्यांनी. ठीक आहे. डिफरन्सेस लिहिलेत आणि 4. डिस्चार्ज ॲप्लिकेशन त्यांनी लिहिलं आहे 10पैकी, म्हणजे हा एक लिहिला आहे, पोलीस कस्टडी लिहिला आहे, फोर्जरी लिहिला आहे, क्रिमिनल ट्रेसपास लिहिला आहे. 4, 2, 8, पण त्यांना 1, 1, 1, 1, 1.5 मार्क दिलेला आहे.
ॲक्विटलमध्ये 1 दिला आहे, ह्याच्यामध्ये 1.5, ह्याच्यामध्ये पण 1.5. प्लस डिस्कस लॉ ऑफ हिअरसे एव्हिडन्स ऑल्सो एक्सप्लेन रॅशनल बिहाइंड एक्सक्लुजन ऑफ एव्हिडन्स 10 मार्काचा आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना 10 पैकी 6 मार्क दिलेत आणि हिअरसे एव्हिडन्स 10 पैकी 6 मार्क दिलेत. ठीक आहे, चांगले. डिस्कस लिमिटेशन ऑफ ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट, डिफाईन इकॉनॉमिक बायकॉट. हा सुद्धा क्वेश्चन लिहिला आहे. हा एक अटेम्प्ट केला त्यांनी. 6 अटेम्प्ट करायचे आहेत ना, म्हणजे 1 2 हा 3 4 5 आणि 6, म्हणजे त्यांना हा आणि हा त्यांनी अटेम्प्ट केलेला आहे. सो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सबद्दल त्यांनी लिहिलं आहे. क्रॉस एक्झामिनेशन विटनेस लिहिलं आहे. रिफ्रेशिंग मेमरी लिहिलं नाही. जज पॉवर लिहिलं नाही. इम्पिचिंग क्रेडिबल विटनेस हू मे टेस्टिफाय लिहिलं आहे. सो 2-2 मार्काचे आहेत. तर त्यांना 2 पैकी 1.5 मार्क दिला आहे. प्लस परत 2 पैकी 2 मार्क दिले, 2 पैकी 1.5 दिला आहे, 2 पैकी 1.5 दिला आहे. प्लस क्वेश्चन नंबर 8 आता डिस्कस क्रिटिकली 10 मार्काचा आहे. तर त्यांनी फार शॉर्ट आन्सर लिहिले 10 मार्काला. तर त्यांना ते 10 पैकी 2च मार्क मिळालेत. सो हे एक्सपेक्ट होतं की त्यांनी जास्त लिहिला पाहिजे, त्यामुळे त्यांना 100 पैकी 57 मार्क मिळाले. त्याचं रिझन हे एक आहे, म्हणजे 10मध्ये त्यांना 2च मार्क मिळाले. सो त्यांनी एसे पण लिहिला आहे डिजिटल इंडिया, त्याच्यामध्ये त्यांना 9 मार्क आहेत. जजमेंट लिहिलं त्यामध्ये 12 मार्क आहेत. तर हे त्यांचं दोन कोण कवर केले आहेत, पण ह्याच्यामध्ये त्यांना 10 पैकी 2 मार्क मिळालेत. सो असा एक्झाममध्ये असा एक कंपल्सरी क्वेश्चन येऊन जाईल की तुम्हाला प्रिपेअर राहावंच लागेल. की त्यांनी फक्त डिस्कस क्रिटिकली म्हटलं आहे. मॅक्झिम ॲक्टस नॉन फॅसिट्रियम अँड हाऊ फार इट इज मॅक्झिम रिफ्लेक्टेड इन इंडियन पेनल कोड. सो तर हे आन्सर इनसफिशियंट आहे. डिस्कस क्रिटिकली म्हटलं आहे एक्झाममध्ये. काय म्हटलं आहे की डिस्कस क्रिटिकली द मॅक्झिम ॲक्टस नॉन फॅसिट्रियम निसिमेन्सिट्रियम अँड हाऊ फार मॅक्झिम दिस रिफ्लेक्टेड इन द इंडियन पेनल कोड. सो तुम्ही एवढंच लिहून सफिशियंट होणार नाही. म्हणजे आपल्याला पेपरचे सगळे सब्जेक्ट इक्वल वेटेज द्यायला पाहिजेत. आता जनरली हा प्रोटेक्शन सिव्हिल राईट ॲक्टमधला असेल, ॲट्रॉसिटीमधला असेल, जनरली मी पेपर बघितले कोणताही स्टुडंट हे अटेम्प्ट करतच नाहीत क्वेश्चन. सो असा एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम, मग तुम्ही हा छानपणे उत्तर लिहू शकला असता. पण अगेन टाईम, असा एखादा पेपरमध्ये असा एक क्वेश्चन आहे की तुमचं सुटणारच. तुमचं 2 मार्काचा सुटेल किंवा 10 मार्काचा सुटेल. पण शक्यतो तुम्ही 10 मार्काचा कंप्लीट करण्याचं बघा, कारण की तुम्हाला त्याचे 10 पैकी 7 तरी मार्क मिळायला पाहिजेत. पण बाकीचे त्यांनी या क्वेश्चनमध्ये 10 पैकी चांगले मार्क काढलेत. ह्याच्यामध्ये 1.5 आहे, ह्याच्यामध्ये 1.5 आहे, ह्याच्यामध्ये 1.5 आहे, ह्याच्यामध्ये 1 आहे. म्हणजे जवळजवळ 7 to 7.5 त्यांना 10 पैकी ह्याच्यात आहे. तरी पण ठीक आहे, पेपर इनकम्प्लीट राहतोच कुठं ना कुठं तरी, किती पण एफर्ट जरी केला तरी. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.